मराठी उद्योजक हा डीपली रूटेड असतो. आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या पूर्वापार परंपरेशी तो खोलवर रुजलेला असतो. थॉटफुल असतो. म्हणून तर मराठी बिझनेसमन यशस्वी होतो. जसे की विको, चितळे बंधू, पुना गाडगीळ ज्वेलर्स, गरवारे अशी आणखी अनेक उदाहरणे आहेत. आणि आम्ही यावर डिटेल्ड व्हिडिओही केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ती बघायला विसरू नका. पिढ्यानपिढ्या चाललेला वारसा जपणारे हे मराठी बिझनेसमन. मराठी माणसासाठी व्यवसाय हा कदाचित प्राथमिक पर्याय नसेल, पण जेव्हा एखादा मराठी माणूस त्यात उतरतो तो त्याचं साम्राज्य हळूहळू बांधतो, मजबूत करतो आणि टिकवतो सुद्धा. तर पुढच्या वेळी कोणी तुम्हाला म्हणेल ना की मराठी लोक बिझनेस नाही करत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. यावर आमची सिरीजचे 3 प्लेलिस्ट आहेत, तेही पाठवा. लवकरच आम्ही 4थी बिझनेस सिरीज घेऊन येणार आहोत. गेस करा 4थ्या बिझनेस सिरीज मध्ये काय असेल.